हाय एव्हरीवन. तर आज भरपूर दिवसानंतर ना फिरायला निघालो आणि कारण फिरायला निघायची ना हिंमतच होत नाही, कारण पिल्लू ना फक्त अर्धा एक तासच धीर मारतो. त्यानंतर त्याची चिडचिड होते. गाडीवर असो कुठेही असो त्याला मोकळं खेळायला आवडतं, त्यामुळे त्याची चिडचिड होते. तर आम्ही हिंमत करून निघालो. तर आज मॉललाच जायचं ठरवलं होतं आम्ही भरपूर दिवसानंतर. तर एक दीड तास आम्हाला लागला आणि फायनली आम्ही मॉलला पोचलो होतो. बघू शकतात तुम्ही. आम्ही बाहेरच्या रस्त्याने निघालो होतो, तर तो रस्ता ना असा एकदम गावासारखा होता. तर तुम्ही पाहिलाच असेल ब्लॉगच्या स्टार्टिंगला. तर फायनली आम्ही मॉलमध्ये एंट्री केली, पार्किंगला गाडी लावली आणि मॉलमध्ये एंट्री झाली. मॉल हा खूप सुंदर होता. जवळजवळ 2-3 महिने आधीच तो बनलेला होता आणि इथे मकर संक्रांतीचंसुद्धा डेकोरेशन केलेलं होतं आणि ते जसंच्या तसं होतं. मकर संक्रांती प्लस 26 जानेवारीचं म्हणजे रिपब्लिक डेचं डेकोरेशन हे जसंच्या तसंच तिथे होतं. तर पिल्लूने तिथे फोटोज वगैरे काढले. बाहेरचा लुक तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आम्ही गेलो होतो क्रोमाच्या शोरूमला. तर तिथे बघितलं आयफोन्स वगैरे आणि iPhone 17 Pro Max बघितला. तर याची प्राईज ना 1,72,000 होती. बट खूप एकदम इंटरेस्टिंग आणि खूप छान फोन होता. खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होता. त्यानंतर पिल्लू थोडा बोर झाला, तर त्याला आम्ही बेबी केअर रूममध्ये घेऊन गेली आणि तिथे थोडा फ्रेशनअप झाला तो. त्यानंतर त्याला प्ले एरियामध्ये आणलं आणि ते कलरफुल लाईट्स वगैरे बघून ना तो खूप जास्त खुश होत होता. तर तिथेच आम्ही अर्धा तास टाईमपास केला आणि मॉलचं इंटिरियर तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर होतं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.